नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत, एक कॉकरोच साला सरकार को. पुढचं बोलत नाही मी. काही वर्षापूर्वी नाना पाटेकर यांचा चित्रपट आला होता आणि त्याच्यामध्ये तुरुंगामध्ये त्याला डास चावत असतात. अशा वेळेला तो एक वाक्य म्हणतो, एक मच्छर भी साला आदमी को. पुन्हा पुढचं काय मी बोलत नाही. तर खरोखरच आता ही कॉक्रोच जनता पार्टी ही सरकारला भारी पडतेय का? कारण आंदोलन चिघळलेलं आहे, बऱ्याच जण अटक झालेली आहे. तर हेच आपण बघायचं आहे बीजेपीची कुंडली मांडून. आणि काय खरोखर त्यांना जड जाणार आहे का हे आंदोलन, हे आपण त्यांची कुंडली मांडून बघायचं आहे. त्यापूर्वी तुम्हाला काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करायला हरकत नाही. फोन नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे 9822119472 या ठिकाणी वरती लिहिलेला आहे. तुम्ही तुमचे प्रश्न लिहून पाठवायचे आहेत, तुमची जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ. ते पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांवरती मार्गदर्शन करू आणि तेही कोणत्याही शांतीशिवाय. वळूया आपल्या विषयाकडे. तर बीजेपीची स्थापना झाली 4 एप्रिल 1980 या दिवशी झाली. रविवार होता आणि या ठिकाणी आपण राशी कुंडली मांडलेली आहे. तर या ठिकाणी वृश्चिक रास आहे, म्हणजे आपल्याला समजतं की बीजेपीची रास ही वृश्चिक आहे. वृश्चिक रास ही कशा पद्धतीची असती हे आपण पूर्वी म्हणजे राशीचक्र भरपूर वेळा बघत आलेलो आहोत. त्यावरून सुद्धा तुम्ही जजमेंट घेऊ शकता की वृश्चिक रास ही कशी आहे. चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये निचेता समजला जातो. त्यानंतर पूर्ण जर आपण जर पत्रिकेचा अभ्यास करायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागेल, भरपूर जवळजवळ तासाभराचा व्हिडिओ येईल. यापुरता आपण या आंदोलनाविषयी बोलायचं आहे. तर कुंभ राशीमध्ये बुध आणि केतू कुंडलीमध्ये आपण बघू शकतो आणि सिंह राशीमध्ये गुरु, मंगळ, राहू आणि शनी हे ग्रह बघू शकतो, सिंह राशीमध्ये आहेत. तर बुध हा आपल्याला माहिती आहे शिक्षणाशी संबंधित आहे, मेढेयाशी संबंधित असा हा बुध आहे आणि त्याच्याबरोबर हा केतू सुद्धा आहे. शिक्षणाशी संबंधित, मेढ्याशी संबंधित असा हा बुध आहे. चांगली फळं सुद्धा देतो, परंतु त्याच्याबरोबर केतू सुद्धा आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मीडिया क्षेत्रातून जर काही धोकादायक अडचणी जर पुढे दिसू लागल्या बीजेपीला तर त्या केतू बरोबर असल्यामुळे धोकादायक ठरू शकतात, म्हणजे सरकारला अडचणीत आणू शकतात. आणखीन याचं एक दुसरं एक कारण असं आहे की गुरु हा सुद्धा राहू आणि शनी या बरोबर आहेत, म्हणजे गुरुचे हे कट्टर शत्रू आहेत राहू आणि शनी. त्यामुळं उच्च शिक्षणामध्ये सध्या जे घोटाळे झालेले आहेत, पेपर फुटीचे प्रकरण झालेलं आहे नीटमध्ये, ते सरकारला नक्कीच भविष्यामध्ये अडचणीत आणू शकतात. याचं दुसरं एक आणखीन एक कारण आहे की गोष्टी भिजत सरकारने नाही ठेवल्या पाहिजेत, त्याचा पटापट निकाल लावला पाहिजे. 15 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करत होते. 15 दिवस कोणीही त्या ठिकाणी जंतर मंतरवरती नव्हतं, परंतु जसजसे दिवस आणखीन वाढत गेले त्यावेळेला मात्र हे आंदोलन सिरियस होतं की काय याची सरकारला काळजी लागली आणि तेव्हाच यांना सोनम वांगचुकला त्यांनी उचललं आणि दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. त्यामुळे सरकारनं जर पुढे भविष्यामध्ये चांगलं सरकार विनासायास जर चालवायचं असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये कोणतेही बदल करताना किंवा कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठल्याही अडचणी किंवा विरोध झाला तर लगेच पावलं उचलली पाहिजेत, भिजत ठेवून चालणार नाहीये. येणारा काळ ठरवेल नक्कीच पुढं काय होणार आहे, परंतु माझ्या दृष्टिकोनातून बीजेपीच्या कुंडलीमध्ये हा धोका मात्र शैक्षणिक क्षेत्रातून जर काही आलं, म्हणजे विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये येतात, स्टुडंट हे त्याच्यामध्ये येतात, यांच्यापासून जपून राहणं हे फार गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा नक्कीच आम्हाला सुचवू शकता आणि तुम्हाला का कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. नमस्कार.